राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे संडे, आपण चाललो शिवडीला। मेन आपण कशासाठी चाललो, माझी गाडी बाईक माझी होती, एवढी घाण झाली आहे ना, एकदम काहीतरीच घाण झाली आहे। वरतून काय ते उंबरं सगळं पडून बिडून 2-3 दिवस झालं मी गाडी कामावून येतच नव्हतो, पप्पांची घेऊन जात होतो येणीवर। मी तुम्हाला गाडी दाखवतो, एवढी घाण झाली, एवढी घाण झाली ना, पूर्ण डेंजर घाण झाली। तर मी दाखवतो आता, चला। आणि बघा, नेहमीप्रमाणे आता संध्याकाळचे वाजलेत 4 आणि हे बघा क्रिकेट चालू आहे इथं। त्या साईडला बारीक पोरं खेळत आहेत आणि या साईडला इथं मोठी पोरं खेळत आहेत। आणि आपली गाडी नेहमीप्रमाणे असते इथं। इथून वरतून उंबरं पडतात ना, एवढी घाण झाली ना, मी तुम्हाला दाखवतो। आणि आपण जागा पण बदलायची आहे गाडीची आता। तर हे बघा, गाडी बघू शकता तुम्ही किती घाण झाली आहे। सीट बघा, हे सीटची हालत झाली आहे। आणि मेन आता वरती दाखवतो मी टँक, हे बघा साईडला पण बघा, या साईडला इकडं इकडं ही फ्रंट साईड, ही बॅक साईड, या साईडला पण झाली आहे बघा। या गाडीवरती घाण पडते, सगळी उंबराची घाण आहे बघा। आणि पडते बघा, वरती झाड आहे ना इथं, त्या झाडाचं सगळं इथं पडतंय। मेन बघा, पूर्ण आतपर्यंत कचरा गेलाय बघा, हे दिसतंय पूर्ण। वाटच लागली, डिझेल वॉश काहीतरी करू आपण, बघू वॉशिंग सेंटरला जाऊ, आपल्या शिवडीला विचारू, तिथं करतीन पोरं। आता आपला मेन म्हणजे काय, चालवत जाणार आहे आपण गाडी। हां, तर जरा कपडा काढू, बसण्यापुरतं तरी जरा कपडा मारू गाडीला नॉर्मल वरच्यावर, आणि डायरेक्ट तुम्हाला भेटूया आता तिथं जाऊन। तर मंडळी, आता आपण आलो आहे गाडी वॉश करायला। आणि बघा इथं गाडी वॉश करायला गर्दी किती आहे। त्या साईडला गाड्यात, त्या साईडला पण गाड्यात, आणि तिकडं पण गाड्यात। इथं टोटल 3 धंदे आहेत बघा। हा एक अलग धंदा आहे, हा इथला अलग आहे, आणि हा अलग आहे। आणि आपला इथं मित्र म्हणून आपण इथं धुतो गाडी। स्टिकर निघालेले म्हणून स्टिकर काढून टाकले तुम्ही। मंडळी, आता आहे बघा, गाडी आपली धुतलेली आहे, डिझेल मारलेलं आहे, आता डायरेक्ट पाणी मारायचं आहे। शॅम्पू पण मारून झाला आहे, शॅम्पू सुकला आहे सगळा, बघा। इथं गाड्या धुवायला गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे, त्या बघा पूर्ण लाईनीत बाईक लागलेली आहे, तिकडं 4 व्हीलर लागलेली आहेत, आणि आपली बाईक इथं। तर मंडळी आहे बघा, आता आपली गाडी वॉश करून झालेली आहे। तुम्ही आधी स्टार्टिंगच्या याच्यामध्ये बघितलं असं कशी होती गाडी, आता बघा कशी एकदम पूर्ण क्लीन झाली आहे बघा। आणि इथं मी गेल्या व्हिडिओत पण सांगितलेले आहे, इथं स्टिकर होता ना, त्याचा डाग आहे, हा जाणार नाही काय बघा। आता पूर्ण साफ झालेली आहे बघा। आणि या साईडला पण इकडे कशी घाण होती पूर्ण, आता पूर्ण क्लीन झाली आहे गाडी। लांबून पण दाखवतो तुम्हाला बघा, साईडनी, फ्रंट, आणि इथं हे तुटलंय ना, हे बघू आज आपण पण सायराज का जाऊ गेलो तर हे चिटकून टाकू आजच। हे बघा, हा इंडिकेटर पण बदलायचा, हा पिवळा झाला आणि बाकी आहे सगळे वाईट येतं। काय आपण जास्त करून ह्या साईडला असा हँडल ठेवतो ना, मग सगळं पाणी येतं ना ह्या इंडिकेटरमध्ये जमलेलं पावसाळ्याच्या टायमाला। गाडी पूर्ण आपली क्लीन झालेली आहे बघा। सीट बीट किती घाण होती बाई, मला बघून कसं तरी वाटत होतं, म्हणजे एवढी घाण गाडी मी ठेवलेली, पण आता पूर्ण क्लीन गाडी झालेली आहे। जर आता धुतली ना थोडीशी, स्टार्ट करूया गाडीला आपण। पहिल्याच याच्यामध्ये चालू, तर मंडळी आता दुसऱ्याच दिवशी आपण आलो डायरेक्ट साईराजकडे, हे बघा। आणि सगळं सामान विमान घेऊन आलो आपण फॅमिक्विक चिटकवायला।
आणि सायराज आहे आता बघतोय ते चिटकवायचं, कसं चिटकवायचं काय चिटकवायचं सगळं चालू आहे काम. एमर्जन्सी म्हणून आपण आणलेत 2. जर एक कमी पडला तर कसं जरा याचा अर्धा आपण लावून हे करू शकतो. मी तुम्हाला दाखवतो ते कसं तुटलेलं प्रॉपर करून. हे बघा, या आधी पण सायराजने चिटकवलेलं आहे कामाच्या इथं. हां तेच एक असू दे, लागलं तर बाय चान्स नंतरला कामाला येईल. माती टाकणार आहे गाडी अशी झोपल का तिच्या इथं? म्हणजे तुझ्या इथं अंगावर घेऊ. ते बरोबर खाच्यामध्ये हे कर पहिलं, तर वर खाली झाले बघ. खाली गेलं खाली गेलं खाली गेलं वर हां बस 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 आता बरोबर आहे. त्याच्यावरती अजून माती टाकायला लागणार आहे आपल्याला. आहे बघा, गेल्या टायमाला पंच लावलेला ना, आता लक्षात नाही आलं, नाही तर पंच आणला असता मी. हे वरचं आहे बघ, हे हां टाईट झालं आहे बघा, मातीने मेन हे होतं. या जागी पण टाकून टाक, इथं थोडंसं मोकळं दिसतंय ना, ती जागा पण भरून टाक पूर्ण. तर आता हे बघा, जास्त माती टाकलेली आहे. तेवढी माती टाकणार ना तेवढं ते कडक होणार. ते आहे नवीनच टाकायचं आहे, पण जरा थांबलो आहे, नवीन टाकायचं आहे. ते पगार बिगार झालं आपण नवीन टाकू डायरेक्ट ती खोपडी. एकच फॅमिली काम झालं. हां माहिती होतं ना आता कसं टाकायचं. झालं मजबूत. आणि आम्ही आलोय पण बघा कुठं. आम्हाला असा उजेडोली जागा पाहिजे नव्हती ना, जागा शोधत शोधत आम्ही आलोय एकदम हायवे रोडला. आणि आता हे बघा एकदम पूर्ण फिट झालंय, हल्लं तरी तुटणार नाही लगेच. तवर एकदम मोठा झटका भेटत नाही ना याला, तेव्हा ते तुटणार नाही. पूर्ण ही एक मेन खोपडी आहे बघी, काहीतरी 500ला येते एवढी. हे पूर्ण हे बॅकग्राऊंडचं आहे ना एवढं. तर मंडळी हे बघा, आता आपलं लावून झालंय पूर्ण, प्रॉपर फिट पण केलेली आहे सायराजने. आणि मेन आपल्याला इथं साईडला फोकस लावायचे, याच्यावरती असतात येल्लो कलरचे ते पण लावलं तर बघू आपण. आणि ही आपण नंबर प्लेट आपली आतमध्ये लावलेली. आणि हे खराब झाले हे बघा, हे कोणी केलेले, यांनीच केलेले. लय मेहनत लागली. हे तर पप्पांनी केलं माहिती आहे. मी लपून ठेवलेली आधी ही नंबर प्लेट, नंतर सकाळी उठून गाडीमध्ये बघितली नंबर प्लेट नव्हती म्हणून, मग लावून टाकली पप्पांनी. बरोबर होल मारून ती काढून टाकली, डायरेक्ट होल मारून टाकला. तर मंडळी आता मी घरी पोचलोय, कॉलनीमध्येच आहे. आणि गाडी आपण इकडं पार्किंग केली आहे. आता आपण गाडी तिथं पार्किंग नाही करत, कारण वरतून जे उंबरं पडतात ना, पूर्ण गाडीची वाट लागते. म्हणून आपण आता गाडी इथं लावली आहे. इथं पण मी गाडी जास्त लावत नव्हतो, कारण इथं मैदानाची माती आहे ना ती उडते, आणि त्याच्यामुळं गाडीवरती ते धूळ बिळ पडते, म्हणून मी तिथं लावायचं. आणि तिथं आता उंबरं पडतात, मी आता परत इथं लावतोय गाडी, तर तिथं पडत नाही.
तोवर पडतंय तोवर आपण इथं लावू. नंतरला मग परत ती आहे ती जागा. कारण इथं असला ना डेली गाडीला कपडा मारायला लागतो, म्हणजे असं धूळ बिळ येते तर तिथं कसं असं काय मारायला नव्हतं लागत ना, म्हणून मी तिथं लावायचो. तर आता सायरसनी आपलं फिटिंग प्रॉपर बरोबर केलेली आहे. ते हालत होतं म्हणून गेला मला पण त्यांनीच केलेलं आणि आता पण त्यांनीच केलं आहे. तर आता मी चाललो आहे घरी. आता मी कुठं पहिल्या माळ्यावरती पोहोचलो. तर हा ब्लॉग मी एंड करतो आता. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा. बाय.